बाबा बघा आपल्याला अनेक महत्वाचा चॅप्टर बघायचा आहे तो म्हणजे कोणता? मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. बघा आपण एक चॅप्टर जर आता बघितलाय. आपण एक चॅप्टर कोणता बघितलेला आहे तर ऑलरेडी आपला एक चॅप्टर झालाय तो म्हणजेच कोणता तर पेशी आणि पेशी अंगके. तसं आपल्याला आता बघायचं आहे कोणता? मानवी शरीर व इंद्रिय संस्था. आता बघा मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. मानवाचं शरीर काय झालेलं आहे बऱ्याचशा संस्थांनी बनलेलं आहे. तर आता बघा पहिल्यांदा आपण एक आपल्याला माहित असाव्यात म्हणून काय करूया काही संस्थांचा विचार करूया. आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा संस्था आहेत त्याच्यामध्ये बघा एक संस्था येते ती म्हणजे या ह्याच्यामध्ये बघायची येते आपल्याला श्वसन संस्था. श्वसन संस्था. दुसरी आपल्याला संस्था येते ती म्हणजेच याच चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत ती रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था किंवा याला हृदयाची संस्था म्हटलं जातं थोडक्यात आपण हृदय संस्था. ठीक आहे रक्ताभिसरण संस्था. तिसरी संस्था आपल्याला मिळते ती म्हणजेच पचन संस्था. पचन संस्था. त्यानंतर चौथी आपल्याला मिळते प्रजनन संस्था. प्रजनन संस्था. पाचवी मिळते उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्था. सहावी अस्थि संस्था. अस्थि अरे अस्थि संस्था किंवा त्याला आपण हाडांची संस्था म्हणू शकतो. हाडांची संस्था. बघा काय काय मिळालं आपल्याला? श्वसन संस्था आली, रक्ताभिसरण संस्था आली, पचन संस्था आली, प्रजनन संस्था आली, उत्सर्जन संस्था आली, त्याच्यानंतर अस्थि संस्था आली, त्याच्यानंतर हा सातवी संस्था आपल्याला येते चेता संस्था. चेता संस्था. आठवी संस्था आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे स्नायूंची संस्था. स्नायू संस्था आपण म्हणूया स्नायू संस्था. आणि एक नववी असते आता ती काही वेळेला संस्था मानली जाते काही वेळेला मानत नाही परंतु आपण एक नववी संस्था अशा 9 संस्था असतात. ग्रंथींची संस्था. ग्रंथी संस्था असं पण म्हणू तिला. ठीक आहे बघा ऍक्च्युअल मध्ये आपल्याला ह्या 8 संस्था तरी व्यवस्थित माहित पाहिजेत. कोणत्या कोणत्या संस्था आहेत आपल्या शरीरामध्ये? श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, रक्ताभिसरण हा, पचन संस्था, प्रजनन संस्था, उत्सर्जन संस्था, अस्थि संस्था, चेता संस्था, स्नायू संस्था आणि ग्रंथींची संस्था. ठीक आहे तर आता बघा मी थोडक्यात सांगतो प्रत्येक संस्थेमध्ये काय आहे. श्वसन संस्था आपल्याला जी ह्या टॉपिक मध्ये बघायची आहे. मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. इंद्रिय संस्थेमध्ये आपल्याला ह्या 9 संस्था बघायला मिळतात. मग याच्यामध्ये पहिली संस्था म्हणजे कोणती? आपली श्वसन संस्था. आपण जो श्वास घेतो बाहेर टाकतो याच्याशी संबंधित असणारी संस्था म्हणजे कोणती? श्वसन संस्था. दुसरी म्हणजेच काय? रक्ताभिसरण संस्था. आपल्या शरीरामध्ये रक्त पळतंय ना सगळ्या शरीरभर रक्त पळतंय. मग हे शरीरभर रक्त पळवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक पंप आहे किंवा मोटर बसवली आहे. पाण्याची मोटर जशी असते तशी. ती मोटर म्हणजेच कोण? हृदय. ती मोटर म्हणजेच कोण आहे? हृदय. जर मोटर बंद पडली सगळं बंद पडलं म्हणून समजायचं. तर लक्षात ठेवायचं मेन मोटर आपल्या शरीरामध्ये आहे ती म्हणजे कोण आहे? हृदय आहे. म्हणून मी तिला हृदयाची संस्था म्हटलं. त्यानंतर येते पचन संस्था. खादीची संस्था. खायचं पचवायचं तर त्याची संस्था आपल्याला बघायला मिळते ती म्हणजेच कोणती? पचन संस्था. त्याच्यानंतर येते प्रजनन संस्था म्हणजेच नवीन बाळांना जन्म देण्याची संस्था. आपल्याला आपल्या शरीरामध्ये ही संस्था असते प्रजनन संस्था. त्याच्यामध्ये स्त्री संस्था वेगळी येते पुरुष संस्था वेगळी येते. त्यानंतर उत्सर्जन संस्था. उत्सर्जन म्हणजेच काय? आपल्या शरीरामध्ये जी काही घाण तयार होते ती काय केली पाहिजे? बाहेर फेकली पाहिजे. मग ही बाहेर फेकण्यासाठी आपल्याकडं म्हणजे संस्था असते तिला उत्सर्जन संस्था म्हटलं जातं. त्यानंतर अस्थि संस्था. आपल्या शरीराला आकार देण्याचं काम हाडं करतात. बरोबर ना? 206 टाइप की हड्डी होती है, तोड़ने के वक्त हम सोचते थे क्या? ओके मुन्ना भाई एमबीबीएस. तर लक्षात ठेवा तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की आपल्या शरीरामध्ये ही वेगवेगळी हाडं आहेत आणि त्या हाडांपासून जी संस्था बनते तिला आपण काय म्हणतो? अस्थि संस्था किंवा हाडांची संस्था. त्यानंतर चेता संस्था. चेता संस्था म्हणजे काय?
तर लक्षात ठेवायचं, आपण कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या त्वचेमध्ये एक काय असतो, सेन्स असतो, सेन्सिटिव्हिटी असते. लगेच आपल्याला ते लक्षात येतं. उदाहरणार्थ आपण काय करतो, गरम भांड्याला हात लावतो, "अरे वाह! लय मस्त गरम आहे." असं करतो. बरोबर आहे ना? नाही. हात लावल्याबरोबर काय होतं, "अरे, सांगायचं नव्हतं काय, गरम आहे म्हणून." असं आहे ना आपलं. म्हणजे बघा याच्यामध्ये काय बघायला मिळतं, की चेतासंस्था तिथं काम करताना बघायला मिळतात. आपल्या शरीरामध्ये असणारे हे सगळे जे वेग आहेत, आवेग आहेत, त्यांना आवेग म्हटलं जातं. ते आवेग सगळे पोहोचवण्याचं काम कोणाकडे असतं? तर चेतासंस्थेकडे असतं. ती चेतासंस्था आपल्या इथनं ह्या मेरुरज्जूपासून चालू होते. मेंदूच्या खालच्या भागापासून आपल्या पाठीच्या कण्यातून तो मेरुरज्जू जातो आणि त्याला काय फुटलेले असतात, असे छोटे-छोटे फाटे फुटलेले असतात. ते सगळ्या शरीरभर पसरतात. आणि त्या शरीरभरातून ते काय करत असतात, वेगवेगळे आवेग काय करत असतात, मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवत असतात. म्हणून बघा आपल्याला अंगावरती डास बसला तरी कळतं. त्याचं जाणीव होते. तो चावायला लागला की लगेच लक्षात येते की चावायला लागलंय. बरोबर आहे? त्यानंतर गरम भांड्याला हात लावल्यानंतर लगेच आपण तो पटकन बाजूला घेऊ शकतो. नाहीतर काय होईल, जर ही संस्था नसती तर काय झालं असतं, आपण गरम भांड्याला हात लावला असता, कपाक करपून धुळा झाला तरी आपण बाजूला घेतला नसता. असं झालं असतं. परंतु तसं होत नाही. तर आपल्याला काय मिळतं, त्याच्यानंतर स्नायूंची संस्था, बायसेप, ट्रायसेप, बरोबर आहे? अशा आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी येतात, तर लक्षात ठेवायचं हे जे मसल आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, स्नायू म्हणतो. हे स्नायू आपल्याला स्नायूंची संस्था बघायला मिळते. जे स्नायू आपल्या हाडांबरोबर काय करत असतात, आपल्या शरीराची म्हणजेच हालचाल करण्यासाठी मदत करत असतात. बघा याच्यामध्ये हे 2 स्नायू आहेत. कोणते-कोणते? हा बायसेप येतो आणि दुसरा इकडल्या साइडला काय येतो? ट्रायसेप येतो. तर लक्षात ठेवायचं, हे 2 स्नायू ॲक्चुअली मध्ये ज्यावेळी मी हात असा करतोय, त्यावेळी हा स्नायू ताणला जातोय आणि हा स्नायू काय होतोय? आकुंचन पावतोय. आणि बरोबर ज्यावेळी मी असं सोडतोय, त्यावेळी हा स्नायू काय होतोय? आकुंचन पावतोय आणि हाच स्नायू काय होतोय? ताणला जातोय. आणि हे कुणाला जोडलेले असतात? हाडांना जोडलेले असतात. आणि त्यामुळं आपल्या ह्यांची काय होते? तर हालचाल होते. मग ही हालचाल करण्यासाठी आपल्याला स्नायूंची संस्था असते. त्याच्यानंतर ग्रंथींची संस्था. अरे वाह! मस्त लोणचं आहे. चिंच लय मस्त आहे. बरोबर आहे ना? लगेच आपल्या तोंडातनं घळा, 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 घळा पाझर सुटतो. बरोबर आहे ना? तर कुठल्या? लाळ ग्रंथी. त्याला आपण काय म्हणतो? लाळ ग्रंथी. तर त्या ग्रंथींमधून आपल्याला काय मिळत असतं? तर अशा पद्धतीचे मग आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड आहे, लाळ ग्रंथी आहेत, टेस्टोस्टेरोन आहेत, वगैरे, वगैरे बऱ्याचशा आहेत गोष्टी. तर लक्षात ठेवायचं या प्रत्येकामधून आपल्या इथं पाठीमागं आपल्याला पीयूषिका ग्रंथी असते. पीयूषिका ग्रंथी ही सगळ्यात मेजर ग्रंथी म्हणजेच काय, ती सगळ्यांना काय करत असते, आदेश देण्याचं काम. त्यांच्याकडून वेगवेगळी विक्र काय करत असतात, स्त्रवत असतात आणि ती स्त्रवणारी विक्र काय करतात, सगळीकडं आदेश पाठवत असतात. मग अशा पद्धतीचे आपल्याकडे ग्रंथी असतात. सगळ्या ग्रंथी, बऱ्याचशा ग्रंथी आहेत आपल्या शरीरामध्ये आणि त्या शरीरामध्ये असणाऱ्या ग्रंथींची एक संस्था बनते, ती म्हणजेच ग्रंथींची संस्था. अशा आपल्या 9 संस्था आहेत. शरीरामध्ये किती संस्था बनतात? 9 संस्था. आणि ह्या सगळ्या 9 संस्था एकमेकांबरोबर काय करत असतात? बोलतात. "ए तू हे काम कर, म्हणजे मला हे करायला बरं." सगळ्यांचं समन्वय असतो. समन्वय म्हणजेच काय? एकमेकांबरोबर कोऑर्डिनेशन असतं. नाहीतर म्हटलं, हृदयान म्हटलं, "ए मी आज काय काम करणार नाही, वाजवत बसा." काय होईल? आपल्याला वाजवत बसायची पाळी येईल. ठीक आहे? लक्षात ठेवायचं. त्यानंतर उदाहरणार्थ हात-पाय मोडला तर काय होतं आपल्याला माहित आहे. चालणं-फिरणं बंद होऊन पडतंय. म्हणजेच त्या संस्था काय करायला चालू करतात रे, थोडंसं प्रॉब्लेम करायला चालू करतात. म्हणजेच अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी जर व्यवस्थित म्हणजे शरीर इतकं छान आहे, चांगल्या पद्धतीनं बनलंय. सगळ्या गोष्टी अशा बरोबर मॅच केलेल्या आहेत. जर समजा त्याच्यात काहीतरी बिघाड झाला, की सगळं आपली दिनचर्या म्हणा किंवा आपलं सगळं शेड्यूल काय होतं, बिघडून जातं. लक्षात ठेवायचं. म्हणजेच एखाद्या वेळेस आपल्या आपल्या खाण्यामध्ये काहीतरी चुकलं, खाण्यामध्ये चुकलं, की पोटात गुडगुड, 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 गुडगुड. काय होतंय? मग दिवसभर आपण 2 बाय 3च्या खोलीतच. बरोबर ना? 2 बाय 3ची खोली ओळखली असेल. हां, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, की असे प्रकार घडतात. मग हे मागं कारण काय असतं, की आपली ती संस्था बिघडते. बघा, सर्दी झालं की श्वास घ्या येत नाही. बरोबर आहे? डब्या भरून राहतात आपल्या. बरोबर आहे? आणि असं हां, करायची पाळी येते. बरोबर आहे? मग रिकामं करायला लागते सगळं. तर ह्या ज्या गोष्टी घडतात, ते काय झालंय रे सांगा? त्याचा अर्थ त्याच्यामध्ये बिघाड झालाय. लक्षात ठेवायचं. बिघाड झाला की हे प्रॉब्लेम आपल्याला बघायला
मिळतात. तर बघा अशा ह्या सगळ्या संस्था एकमेकांबरोबर काय करत असतात, समन्वय साधून काम करत असतात. म्हणून आपलं शरीर व्यवस्थित काम करताना बघायला मिळतं. यातल्या एका जरी संस्थेमध्ये बिघाड झाला तर त्याचे परिणाम कुणाला भोगावे लागतात, आपल्या शरीराला भोगावे लागतात. डोक्यात आल्या ह्या गोष्टी. तर याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट बघायची ते म्हणजेच काय, तर आपल्या शरीराला कशाची गरज असते, तर आपल्या शरीराला लक्षात ठेवायचं ऊर्जेची गरज असते. शरीरात कशाची गरज असते, मी तो थोडक्यात लिहितो. शरीरास ऊर्जेची गरज, ऊर्जेची गरज असते. आता ही ऊर्जेची गरज जी असते ना, ती ऊर्जा निर्मिती करण्याचं काम कुठं चालतं रे, ऊर्जा निर्मितीचं काम हे कशामध्ये चालतं, ऊर्जा, अरे एक मिनिट, ऊर्जा निर्मिती, निर्मिती पेशीमध्ये होते. कुठं होते रे, पेशीमध्ये शिकलोय आपण, होते. ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये केली जाते आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्यासाठी पेशीला विद्राव्य अन्न घटक आणि ऑक्सिजन लागतं. काय लागतं, विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजन लागतो. काय लागतो, ऑक्सिजन लागतो. आणि त्याचं काय केलं जातं बघा, तर श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्थेमार्फत काय केलं जातं, हे काम पूर्ण होतात. कुणामार्फत पूर्ण केली जातात रे, श्वसन संस्था आणि कोणती, व रक्ताभिसरण संस्था, विसरण संस्था, या संस्थेमार्फत ह्या गोष्टी चालतात. बघा म्हणून ह्या दोन संस्था आपल्याला कशामध्ये महत्वाच्या आहेत, शरीराची जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्यासाठी गरजेचे असतात. मग ऊर्जा निर्मितीमध्ये पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती होते असं म्हटलंय. पेशीमध्ये कुठं होते ऊर्जा निर्मिती, असलं कोणतं अंग काय की त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होते, त्याच्यामध्ये एटीपी तयार होतो, त्यालाच आपण ऊर्जेचं चलन म्हणतो, तंतुकणिका. कशामध्ये होते बघा, कालच्या एका दिवसानंतर मी क्ल्यू दिला नसता तर आपल्या लक्षात पण आलं नसतं, म्हणून ते वाचायला पाहिजे. लक्षात ठेवायचं कशामध्ये होते, तंतुकणिका, तंतुकणिकेमध्ये ऊर्जा निर्मिती होते. आता या तंतुकणिकेमध्ये जी ऊर्जा निर्मिती होते ती कशापासून होते, तर अन्न घटक किंवा ऑक्सिजन आहे यांचा वापर करून त्यांचं काय केलं जातं, विघटन केलं जातं. आणि या विघटनामधून आपल्याला काय बाहेर पडतात, एटीपी बाहेर पडतात. एटीपी म्हणजे काय, एटीपी म्हणजे काय, एटीपी म्हणजे काय, एटीपी म्हणजे काय, हा, एटीपी म्हणजे काय मिळतं, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. मग लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये काय असतं, तर ऊर्जा साठवली जाते. मग आता बघा आपल्या शरीरामध्ये हे जे काय श्वसन चालतं बघा, आपल्या शरीरामध्ये आपण आता कुणाचा विचार करणार आहोत, श्वसनाचा विचार करणार आहोत. कुणाचा विचार करायचा आहे, श्वसन. आता श्वसन जे आपल्याला चालतं याच्यामध्ये 3 टप्पे असतात. आता 3 टप्पे म्हणजेच कोणते, तर बघा पहिला टप्पा येतो तर त्याला म्हणतात बहिःश्वसन, बहिःश्वसन किंवा त्याला बाह्य श्वसन, डायरेक्ट आपण काय म्हणू शकतो, बाह्य श्वसन. ओके. दुसरा टप्पा येतो तो म्हणजेच अंतःश्वसन, अंतःश्वसन, अंतःश्वसन. त्याच्यानंतर तिसरा टप्पा येतो तो म्हणजे पेशी श्वसन, पेशी श्वसन. बघा हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं काल आपण बघितलं पेशीचे भाग कोणते कोणते, 3. कोणते कोणते, पेशी भित्तिका, पेशी द्रव्य, पेशी पटल. हा, पेशी भित्तिका, पेशी पटल किंवा त्याला प्रद्रव्य पटल म्हणतात आणि पेशी द्रव्य. ओके, असे 3 भाग येतात. अंग के 7. कोणती कोणती, केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, गॉल्गी संकुल, कणिका, लयकारिका, रिक्तिका
लवके असे आपल्याला ती भाग बघायला मिळतात. ओके. तर बघा तशा पद्धतीने तर श्वसनाचे 3 टप्पे बघायला मिळतात. एक म्हणजे बहिःश्वसन, बाह्य श्वसन म्हणतात. अंतःश्वसन म्हणजेच काय? आतील श्वसन म्हणायचं आणि पेशी श्वसन म्हणजे पेशीमध्ये होणारं श्वसन. ओके. बघा आपल्याला थोडक्यात आपल्याला काय मिळतील, की हे आपले काय आहे तिथं भाग बघायला मिळतात. तर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट येते ती म्हणजेच काय बघा, की आपण हे जे श्वसन बघायला लागलेलो आहोत. कोणते कोणते 3 भाग आहेत? हा, कोणते कोणते 3 भाग बघायला मिळाले? बहिःश्वसन. मग आता बहिःश्वसन म्हणजे काय असतं? आपण कुणाचा विचार करणार आहोत? पहिल्यांदा आपण कुणाचा? तर बहिःश्वसनचा विचार करायचा. एक म्हणजेच काय? किंवा त्याला आपण बाह्य श्वसन, एकदम छान पैकी आपला एक चांगला शब्द आहे बाह्य श्वसन. बहिःश्वसन म्हणण्यापेक्षा आपण बाह्य श्वसन विचारात घेऊया. तर आता बाह्य श्वसनामध्ये काय होतंय? तर बाह्य श्वसनामध्ये पहिल्यांदा घडतं ते म्हणजेच काय? श्वास घेणे. काय घडतं? श्वास घेणे. आता श्वास घेण्यामध्ये काय होतं? तर बाहेरची हवा नाकावाटे आपण काय करतो? आत घेतो. आता बघा नाकावाटे ती कुठपर्यंत पोहोचते? फुफ्फुसापर्यंत पोहोचते. थोडक्यात काय लिहिणार बघा? बाहेरील हवा, बघा, बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसापर्यंत पोहोचते. बरोबर ना? कुणापर्यंत? फुफ्फुसापर्यंत फुफ्फुसापर्यंत पोहोचते. बघा तुम्ही श्वास घेताय ना, श्वास घेतला म्हणजे काय घेतली? हवा आत घेतली आणि ती हवा घेतली की ती कुठपर्यंत पोहोचते? आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचते. याला काय म्हणतात? श्वसन म्हणतात. दुसरं येतं म्हणजेच काय? उच्छ्वास. याच्यामध्ये दुसरा भाग येतो तो म्हणजेच कोणता? उच्छ्वास. काय मिळतं आपल्याला? ठीक आहे. उच्छ्वास. उच्छ्वास म्हणजेच काय? श्वास बाहेर सोडणे. श्वास बाहेर सोडणे. थोडक्यात आपण इथं म्हणूया. तर आता श्वास बाहेर सोडणं म्हणजेच काय? तर लक्षात ठेवायचं आपल्या शरीरामध्ये जी काही क्रिया घडते, फुफ्फुसानं जी हवा घेतलेली असते त्यातला ऑक्सिजन काय केला जातो? रक्तात घेतला जातो. बघा हवेतील ऑक्सिजन रक्तात घेतला जातो. रक्तात घेतला जातो आणि काय केलं जातं रे? रक्तातील कार्बन डायऑक्साइड म्हणजेच काय? CO2 काय केला जातो? हवेत सोडला जातो आणि ती हवा काय केली जाते? शरीराच्या बाहेर टाकली जाते. हवा शरीरातून म्हणजे फुफ्फुसातून काय केली जाते? बाहेर टाकली जाते. बाहेर टाकतात. याला आपण काय म्हणतो? तर लक्षात ठेवायचं उच्छ्वास. मग आता ह्या उच्छ्वासामध्ये म्हणजे फुफ्फुसावाटे होणाऱ्या ह्या 2 क्रिया एकत्रितपणे बघा, 2 क्रिया कोणत्या कोणत्या रे? श्वास घेणे आणि उच्छ्वास. ह्या दोन्हींना मिळून काय म्हटलं जातं? बहिःश्वसन. म्हणून बघा मी इथं काय म्हणतोय? तर इथं मी थोडक्यात लिहितो. इक्वल टू बहिःश्वसन म्हणजेच काय रे? तर श्वास घेणे अधिक उच्छ्वास. आलं का लक्षात? या दोघांना मिळून काय म्हणतात? बाह्य श्वसन म्हणतात. बघा फुफ्फुस काय करत असतं? श्वास घेतं आणि उच्छ्वास करतं. या दोन्ही क्रियांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? बाह्य श्वसन असं म्हणतात. हा झाला पहिला मुद्दा. कोणता मुद्दा? पहिला मुद्दा. आता अंतःश्वसन घडतं. आता अंतःश्वसनामध्ये काय होतं बघा, सर्व पेशींना काय गरज असते? म्हणजे शरीरातील सर्व पेशी काय करतात? रक्तामध्ये येणारा जे काही वायू असतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड रक्तात परत देतात. बघा काय केलं जातं? साधी सोपी गोष्ट आहे. काय आपल्याला कंडिशन मिळणार आहे? तर दुसरा भाग म्हणजेच आपला कोणता आहे? दुसरा भाग म्हणजेच आपला कोणता आहे? तर अंतःश्वसन. आता या अंतःश्वसनामध्ये काय घडतं? तर साधी सोपी गोष्ट आहे. हे आता कुठपर्यंत गेलं रे? आपल्या शरीरातून आता ऑक्सिजन आतपर्यंत गेला. आता हा ऑक्सिजन आतपर्यंत गेल्यानंतर तो कुणाकडे गेला? ऑक्सिजन रक्ताने घेतला. रक्त घेऊन कुणाकडे गेलं? पेशींकडे गेलं. आता पेशी काय करतात बघा? पेशीतील CO2
रक्तात येतो, रक्तात घेतला जातो, घेतला जातो. बघा आपण थोडक्यात आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहूया. घेतला जातो आणि आणि रक्तातील रक्तातील ऑक्सिजन ऑक्सिजन पेशीला दिला जातो, पेशीला दिला जातो, दिला जातो. याला काय म्हणतात रे? अंतःश्वसन. अंतःश्वसन. बघा साधी सोपी गोष्ट आहे. पहिल्यांदा काय घडलं रे? थोडक्यात सांगतो बघा. हे काय आहे? बाहेरील हवा. ठीक आहे. बाहेरली हवा म्हणजेच काय? आता पृथ्वीवरची हवा आपण म्हणूया. ठीक आहे. हवा. ही हवा कुठनं रे? नाकातून कुठपर्यंत गेली? फुफ्फुसापर्यंत. ठीक आहे. फुफ्फुस. नाकातून कुठपर्यंत गेली? फुफ्फुसापर्यंत. आणि फुफ्फुसातली हवा बाहेर कुठं आली? म्हणजेच परत हवेमध्ये मिक्स झाली. ठीक आहे. म्हणजेच हित जी क्रिया घडली, नाकातून फुफ्फुसात, फुफ्फुसातून बाहेर. ठीक आहे. बघा नाकातून फुफ्फुसात, फुफ्फुसातून बाहेर. याला काय म्हटलं आपण? बाह्य. आता बघा फुफ्फुसातून जी हवा आहे त्यातला कोण रे? ऑक्सिजन. ऑक्सिजन कुणामध्ये गेला रे? रक्तात. रक्त कुठपर्यंत गेलं? पेशीपर्यंत गेलं. पेशीमध्ये तिनं काय केलं रे? बघा रक्तातून ऑक्सिजन कुणाला मिळाला? पेशीला. आणि पेशीकडून रक्ताला काय मिळालं रे? कार्बन डायऑक्साईड. आणि तो कार्बन डायऑक्साईड घेऊन परत कुणाकडे येतो? फुफ्फुसाकडे येतो. हिथं जी क्रिया घडली ना हिला म्हणतात अंतःश्वसन. काय म्हणलं जातं? अंतःश्वसन. आता अंतःश्वसन झालं. आता त्याच्यानंतर पेशीनं काय घेतलेला असतो? ऑक्सिजन घेतलेला असतो. बघा आता पेशीनं काय केलं? ऑक्सिजन घेतलाय. तर पेशी ऑक्सिजन घेते आणि ग्लुकोज वापरते. बघा ऑक्सिजन आणि कशाचा वापर करते? कार्बोदक. आपण ग्लुकोज म्हणण्यापेक्षा काय म्हणूया? कार्बोदके. कार्बोदके यांचा वापर करते आणि काय करतं बघा यांचं ज्वलन किंवा आपण त्याच्यामध्ये काय म्हणतो? विघटन. काय केलं जातं? विघटन. किंवा आपण त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो? मंद ज्वलनच. काय मिळतं? विघटन किंवा त्याला काय म्हणलं जातं? ज्वलन. ज्वलन केलं जातं आणि कार्बोदकांपासून आपल्याला काय मिळतं बघा? CO2. त्याच्यानंतर पाण्याची म्हणजे जलवाफ बघायला मिळते. काय बघायला मिळतं? बघा काय काय तयार होतंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये वाफ म्हणजेच आपल्याला पाणी तयार होतं आणि ऊर्जा पण तयार होते. काय तयार होते? ऊर्जा तयार होते. आता ही ऊर्जा कशाच्या स्वरूपात साठवली जाते? एटीपीच्या स्वरूपात. असे 38 एटीपी एका ज्वलन क्रियेमध्ये होतात. किती? एका ग्लुकोज पासून आपल्याला किती एटीपी तयार झालेले बघायला मिळतात? 38 एटीपी तयार झालेले बघायला मिळतात. बघा ही क्रिया घडत असताना कुणाचा वापर होतो रे? तर ही क्रिया घडत असताना याच्यामध्ये C6H12O6. बघा C6H12O6 याला ग्लुकोज म्हणतात. काय म्हटलं जातं? ग्लुकोज किंवा कार्बोदक म्हटलं जातं. आणि याच्याबरोबर कोणाचा वापर केला जातो? 6 ऑक्सिजनचा. कशाचा वापर होतो? 6 ऑक्सिजनचा. तर 6 ऑक्सिजनचे रेणू एकत्र होतात आणि त्याच्यापासून बघा आपल्याला 6 कार्बन डायऑक्साईडचे रेणू, त्याच्यानंतर 6 पाण्याचे रेणू आणि ऊर्जा तयार होते. किती एटीपी तयार होतात? 38 एटीपी तयार होतात. हे विचारतात. किती एटीपी एका ग्लुकोजच्या विघटनाने किंवा ज्वलनाने पेशीमध्ये किती एटीपी तयार होतात? 38 एटीपी तयार होतात. ओके. तर बघा हे झालं तुमचं कोणतं? म्हणजे हे जे आपल्याला बघायला मिळतं. आता हे जी गोष्ट घडली, ही जी गोष्ट घडली ही कुठं घडते रे? पेशीच्या आत घडते. आणि पेशीच्या आत घडते म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? तर तिसरा भाग म्हणजेच कोण? पेशी श्वसन. याला काय म्हटलं जातं? पेशी श्वसन असं म्हटलं जातं. बघा आपण 3 घटक सांगितले. काय काय? पहिल्यांदा शरीराला कशाची गरज असते? ऊर्जेची गरज असते. ऊर्जा निर्मिती कुठं होते? ऊर्जा निर्मिती कुठं होते? पेशीमध्ये. कुणामध्ये होते? तंतुकणिका ह्या अंगकामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणून तंतुकणिकेमधून आपल्याला काय मिळतात रे? ऊर्जेचं चलन मिळतं. कोणतं चलन मिळतं? एटीपी. एटीपी हा थोडक्यात पैशासारखं काम करतोय. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यासाठी कशाची गरज लागते? विद्राव्य अन्न घटक म्हणजेच कोण? ग्लुकोज. त्यानंतर ऑक्सिजनची गरज लागते. त्याचा वापर केला जातो आणि त्यामधून काय केलं जातात? एटीपी तयार होतात. आणि श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये खूप महत्वाचं काम करतात. श्वसन संस्थेमधून काय मिळतं रे आपल्याला? श्वसन संस्थेमध्ये पहिल्यांदा बाह्य श्वसन होतं. बाह्य श्वसनामध्ये काय होतंय? नाकावाटे आपण श्वास आत घेतो आणि फुफ्फुसामध्ये जातो. तिथून परत काय होतं?
जो काय उच्छ्वास असतो तो बाहेर पडतो, ह्याला बहिःश्वसन म्हणतात. आपण ज्यावेळी श्वास घेतो त्यावेळी श्वासामधून जी काही हवा आत जाते त्यातला ऑक्सिजन कुठं शोषला जातो? रक्तात. ते रक्त काय करतं? ऑक्सिजन घेऊन कुणाकडे परत जातं? पेशींकडे जातं. पेशींकडे गेल्यानंतर पेशी काय करतात? तो ऑक्सिजन घेतात आणि आपल्याकडला कार्बन डायऑक्साईड देतात. हे काय झालं सांगा? अंतःश्वसन झालं. तो ऑक्सिजन घेतला, त्यांच्याकडे कोण आलेलं असते? ग्लुकोज आलेला असतो. ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा वापर करून काय होतंय? मंद ज्वलन होतं आणि मंद ज्वलनातून काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. आणि काय तयार होतात रे? एटीपी तयार होतात, म्हणजे ऊर्जा तयार होते. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं? पेशी शोषण. 3 टप्पे. कोणते कोणते? बाह्य शोषण, अंतःशोषण आणि पेशी शोषण. आता बाह्य शोषण म्हणजे काय? परत एकदा आपण कॅरी करूया. तर आता मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. बाह्य शोषण म्हणजे काय? हवा नाकातून आत घ्यायची. कुठं आली? फुफ्फुसात आली. आता फुफ्फुसात आल्यानंतर तिथून काय होते बघा, आतली जी हवा असते ती परत बाहेर फेकली जाते. त्याला आपण श्वास आणि उच्छ्वास म्हणतो. श्वास घेतला, उच्छ्वास म्हणजे बाहेर टाकला. ठीक आहे. ही क्रिया जी घडली एवढ्याच भागात, कुठनं कुठपर्यंत घडली रे? नाकापासून फुफ्फुसापर्यंत. नाकापासून फुफ्फुसापर्यंत ही जी क्रिया घडली हिला काय म्हणायचं? बाह्य श्वसन म्हणायचं. आता बघा, श्वास घेतल्यानंतर काय होतं? हे जे हवा असते ती हवा कुठपर्यंत जाते? आपल्या फुफ्फुसांमध्ये पोकळ्या असतात. आता फुफ्फुसामध्ये काय असतं? पहिल्यांदा बघा, नाकानंतर काय येतो? घसा येतो आणि घशानंतर आपल्याला काय मिळते? श्वासनलिका येते. श्वासनलिका आणि अन्ननलिका इथे एक जीभ असते. त्याला पडजीभ म्हणतो आपण. ती काय करत असते? लक्षात ठेवायचं, ज्यावेळी आपण खात असतो, खाताना आपण ज्यावेळी गिळतो त्यावेळी ती पडजीभ काय होते? श्वासनलिकेवरती पडते. त्यामुळे श्वासनलिका बंद होते आणि आपलं अन्न कोणामध्ये जातं? अन्ननलिकेमध्ये जातं आणि अन्ननलिकेमध्ये गेलं की आपण ते म्हणजे पोटामध्ये जातं. ठीक आहे. हा झाला एक मार्ग. इतर वेळी तुम्ही काही खात वगैरे नसाल तर आपली पडजीभ असते ना ती अन्ननलिकेवरती पडते. म्हणजे अन्ननलिका झाकून ठेवली जाते. त्यामुळे आपण ज्यावेळी श्वास घेतो त्यावेळी श्वास कुठं जातो? श्वास आपला डायरेक्ट कुठपर्यंत जातो? तर फुफ्फुसाकडे जात असतो. मग ही श्वासनलिका असते. इथनं अशी श्वासनलिका येते. इथं 2 भाग पडतात. 2 भाग पडतात. दोन्ही बाजूला आपल्याकडे काय आहे? 2 फुफ्फुस आहेत. बघा, दोन्ही 2 भाग पडतात. त्या 2 भागाचे 4, 4चे 5 असे सगळे भाग तयार झालेले असतात आणि शेवटला ना छोटे, छोटे, छोटे फुगे असतात. त्यांना वायुकोश म्हणतात. काय म्हटलं जातं? वायुकोश. आता त्या वायुकोशामध्ये काय होतं? तर हवा येते. तर त्या वायुकोशाचं जे आवरण असतं ना एकदम पातळ असतं. त्याच्यामधून काय होतं? आणि त्याच्या भोवताली काय असतात? तर रक्तांच्या जाळीच्या जाळी तयार झाली असते. जसं बघा आपल्या डोळ्यांमध्ये बारीक-बारीक रक्त केशिका दिसतात का अशा? लहान-लहान. तसं ना त्याच्या भोवताली असतं. कुणाभोवताली? त्या वायुकोशाच्या भोवताली. मग आता बघा त्यांची पण हे काय असते? म्हणजे जे आवरण असतं ते पातळ असतं. मग तिथे काय होतंय बघा, ऑक्सिजन कोण घेतं? रक्त घेतं आणि रक्तातनं कार्बन डायऑक्साईड कुणामध्ये येतो? हवेमध्ये येतो, त्या वायुकोशामध्ये. आणि ज्यावेळी आपण उच्छ्वास करतो त्यावेळी हा सगळं काय होतं? बाहेर फेकलं जातं. उच्छ्वास करतो त्यावेळी काय होतं? परत होतं तसं बाहेर येतं. मग आता बघा रक्तात घेतलं, रक्तातनं रक्त कुठं जाणार रे? चला, रक्त म्हणजेच काय? आपल्या शरीरातले काय आहे? ट्रक. आता ट्रक भरले. कशानं भरले रे? ऑक्सिजननं भरले. आता हे ट्रक काय करतात रे? सगळ्या शरीरात फिरायला चालू करतात. प्रत्येक पेशीपर्यंत जातात, म्हणजे दारात जातात. आणि दारात जातात ते काय म्हणतात? अरे काय पाहिजे काय? पाहिजे काय? पाहिजे काय? मग पेशी म्हणते काय? मला ऑक्सिजन पाहिजे. पेशी काय म्हणते? ऑक्सिजन पाहिजे. मग रक्तामधला ऑक्सिजन कुणाकडे जातो रे? पेशीकडे जातो. आता रक्तामधला ऑक्सिजन पेशीकडे गेला, म्हणजे भरलेला ट्रक होता तो आता काय झाला? रिकामा झाला. आता ट्रक काय करतो? परत मागे येताना काय करतो? घंटागाडीचं काम करतो. ए कुणाकडे घाण कचरा काय हाय काय? कचरा काय हाय काय? मग ते काय करतात? पेशी म्हणतात, "हां, माझ्याकडे हाय कचरा, कार्बन डायऑक्साईड. तो घेऊन जा तिकडं." मग रक्त काय करतं? कार्बन डायऑक्साईड घेतं आणि तो कार्बन डायऑक्साईड कुणाकडे घेऊन जातं? परत फुफ्फुसाकडे घेऊन येतं. आता ते रक्त कुठं आलंय? परत त्या एकदम छोट्या-छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये आलंय. त्या रक्तातनं कोण आलाय रे? कार्बन डायऑक्साईड आलाय. तो कार्बन डायऑक्साईड कुठे जातो? त्या वायुकोशात जातो आणि वायुकोशातला ऑक्सिजन कुठे जातो? परत रक्तात जातो. ते रक्त घेऊन परत कुठे जाते? परत सगळ्या शरीराकडे जाते. पेशींना देते. पेशींकडला कार्बन डायऑक्साईड घेऊन येते. ह्याला काय म्हणतात? अंतःश्वसन. कुठे म्हणतात? अंतःश्वसन. आता पेशीमध्ये म्हणजे पेशी म्हणजे आपल्या घरामध्ये आलं ना. आता घरामध्ये माझ्याकडे काय आहे? तांदूळ आहे. पाणी आलं. ठीक आहे. पाणी आलं म्हणजे आता मी म्हणतो की तांदूळ म्हणजे माझ्याकडे असणारा ग्लुकोज.
आणि पाणी म्हणजे माझ्याकडे येणारं ऑक्सिजन. आता मी त्यांचा वापर करणार आणि घरात काय करणार रे? भात शिजवणार. बरोबर ना? भात शिजवणार. मग भात शिजला की त्याच्यामधून काय तयार होणार? ऊर्जा तयार होणार आणि ती ऊर्जा मी घरामध्ये वापरणार. लक्षात येते का? मग ती ऊर्जा तयार करण्यासाठी काय केलं जातं? ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांचं मंद ज्वलन होतं आणि ते कशामध्ये घडतं रे? पेशीच्या आत. पेशीच्या आत घडतं. मग आता पेशीच्या आत ही सगळी गोष्ट घडत असताना काय होते बघा? तर कार्बन डायऑक्साईड तयार होतो, पाणी तयार होतं आणि ऊर्जा तयार होते. आणि ऊर्जा कशाच्या स्वरूपात साठवतात? एटीपीच्या स्वरूपात. किती एटीपी तयार होतात? 38 एटीपी. आणि हे जे घडतं ते पेशीच्या आत घडतं म्हणून त्याला काय म्हणतात? पेशी शोषण. म्हणून असे 3 टप्पे येतात. कोणते कोणते 3 टप्पे आले लक्षात आलं का? बाह्य शोषण, अंतःशोषण आणि पेशी शोषण. अशा पद्धतीनं आपल्याला हे घडताना बघायला मिळतं. डोक्यात आलं हे? काय काय कंडिशन्स आपल्याला बघायला मिळाल्या? आता बघा, तर त्याच्यासाठी इथं मी खाली आकृती ठेवलेली आहे. आहे का? याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय? इथं नाकाची पोकळी आहे बघा. आहे का इथं नाकाची पोकळी? आणि या नाकाच्या पोकळीतून काय होतो रे? आपण श्वास आत घेतो. इथं बघा ही श्वास नलिका आहे आणि श्वास नलिकेच्या बाजूला पाठीमागल्या साईडला ना इथं आपली अन्न नलिका असते. काय असते? अन्न नलिका. आता बघा श्वास नलिकेमध्ये इथं हा काय असतो? स्वरयंत्र असतं. स्वरयंत्र इथं बघा आमचं दिसतंय. लेडीजना हे स्वरयंत्र दिसत नाही. त्यांचंही बारीक असतं. आमचा घाटा मोठा असतोय. म्हणून काय म्हणतात? हा जो पुरुषाचा घाटा मोठा असतोय म्हणून पुरुषाच्या पोटात काय पण राहतंय. तर स्त्रीच्या पोटामध्ये काय राहत नाही. ते लगेच गावभर होतंय. बरोबर आहे ना? तर असं म्हटलं जातंय. तर इथं लक्षात ठेवायचं हा घाटा आहे. तर हा स्वरयंत्र म्हणतात त्याला. मग पुरुषाचं हे थोडंसं मोठं स्वरयंत्र असतं, स्त्रीचं हे छोटं असतं. म्हणून स्त्रीचा आवाज असतो ना, तो असा थोडासा असा ट्विटरिंग सारखा असतो. चिव, 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 चिव असतो. आणि म्हणजे पुरुषाचा आवाज असतो तो असा भरडा असतो. ओके. लक्षात येते का? तर लक्षात ठेवायचं त्याला कारण कोण आहे? हे स्वरयंत्र आहे. त्याला कारण कोण आहे? हे स्वरयंत्र आहे. मोठा असल्यामुळं आवाज जरासा असा भारदस्त मोठा येतो. आणि मुलींचा आवाज कसा असतो? असा. बरोबर आहे? त्याला कारण काय असते? ते स्वरयंत्र बारकं असतं त्यामुळे. तर असे आपल्याला बघायला मिळतात. स्वरयंत्र असतं. त्यानंतर ही श्वास नलिका बघा त्याचे 2 फाटे पडले का इथं? याचे 2 फाटे पडले. एक गेला कोणाकडं? ह्या फुफ्फुसाकडं. आता इथं बघा आत गेल्यानंतर ह्याच्यावरती बघा हे असे असे फाटे फुटतात आणि त्याच्यामध्ये काय असतात माहितीये का? हे इथं तर पुढे गेलं ना हे असं. तर बघा ह्याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर जरासा कलर वेगळा करतो मी. बघा हे असं पुढे जातं हितानी फाटे फुटतात. बघा पहिल्यांदा कुठून आलो रे आपण? वरून आलो. बरोबर आहे? त्याचे 2 फाटे फुटले. एक फाटा कुणीकडे गेला? ह्या फुफ्फुसाकडं, एक फाटा इकडे गेला. तर ह्याच्यामध्ये परत काय होतंय? असे फाटे फुटतात. असे बरेचसे फाटे फुटत जातात. ह्याला आणि परत असे फाटे फुटतात. आणि ह्याच्या पुढे गेला ना, इथं ना असे वायुकोश असतात असे. असे जेवढे फाटे फुटलेले असतात ना, त्यांच्या पुढे असे वायुकोश असतात. आणि ते वायुकोश असे फुग्यासारखे असतात असे. ज्यावेळी आपण श्वास घेतो ना, त्यावेळी हे फुलतात, मोठे होतात. आणि श्वास सोडला, की ते परत काय होतात? जिरतात. जसं बघा, आपण फुगा फुगवला, की मोठा दिसतो. आणि त्यातलं हवा सोडून दिली, की परत होत असा बारका होतो. परत फुगवला, मोठा होणार. सोडून दिली, बारका होणार. तर तसे ते वायुकोश आपल्याला बघायला मिळतात. इथे आहेत बघा हे. आहेत का? दिसतात? हे वायुकोश आपल्याला असे बरेचसे वायुकोश असतात. बघा हे असे हे फुफ्फुसाचे फाटे आहेत आणि त्या फाट्यांमध्ये आपल्याला हे वायुकोश असले आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या वायुकोशाच्या वरती बघा इथं जर तुम्ही ही आकृती जर अशी बघितली व्यवस्थित, ही. कुठली ही? मी बघा पाहिजे तर ती थोडीशी अजून मोठी करतो. बघा ह्याच्यावरती ना तुम्हाला असे निळे, लाल असे हे दिसतायत काय? याच्यावरती. याच्यावरती बघा हे निळे, लाल असे दिसतायत. ह्या छोट्या-छोट्या रक्तवाहिन्या आहेत. काय आहेत या? रक्तवाहिन्या. आणि त्या रक्तवाहिन्या कुणाभोवती असतात रे? ह्या वायुकोशाच्या भोवती. इथं फक्त वायुकोश दिसतायत. बरोबर आहे? जरासं इथं व्यवस्थित बघितलं तर ह्या रक्तवाहिन्या बघायला मिळतात. आणि ह्या प्रत्येक वायुकोशाच्या भोवताली फिरत असतात. प्रत्येक वायुकोशाच्या भोवताली असतात. आता बघा त्याच्या पुढे जर बघितलं तर इथं आहे बघा. हाय का? हा वायुकोश आता दाखवला. एक वायुकोश. आहे का? हा एक वायुकोश आहे. मग आता बघा इथनं हवा आत आली, इथनं हवा परत म्हणजे होती तशी बाहेर जाणार आहे. आत आलेल्या हवेमध्ये कोण असतं रे? ऑक्सिजन. तो ऑक्सिजन कोण घेतं? तर लक्षात ठेवायचं ही जी म्हणजे रक्तपेशी आहे, त्याला आपण काय म्हणतो? लाल रक्तपेशी. लाल रक्तपेशी काय करते? तर लक्षात ठेवायचं ऑक्सिजन घेते. आता
इकडे बघा ही थोडीशी निळी दाखवली आहे का? ही निळी आहे, ही निळी आहे, इथं निळी आहे. तर ही निळी जी आहे ना, तर ह्याच्यामध्ये कोण आहे? कार्बन आहे. कोणता आहे? CO2. हा कुणाकडनं घेऊन आलाय रे? पेशींकडनं घेऊन आलेला आहे. आता पेशींकडनं घेऊन आल्यानंतर इथं आल्यानंतर काय होतंय बघा, हा कार्बन डायऑक्साईड कुठं टाकला जातो रे? ह्याच्यात टाकला जातो. इथं CO2 आला आत. बघा कंडिशन कशी करते. मी हे सगळं पहिल्यांदा काढून टाकतो. परत एकदा आपण दाखवू सगळं. बघा इथनं हवा आत आली. ह्या हवेमध्ये कोण आहे रे? ऑक्सिजन आहे. हे बघा ही निळे जे दिसत आहेत, हे निळे काय आहेत रे? कार्बन डायऑक्साईड आहेत. म्हणजे ह्याच्यात कार्बन डायऑक्साईड हे रक्तपेशी आहेत. परंतु या रक्तपेशीमध्ये कोण आहे रे? कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड इथं काय केला जातो? इकडे दिला जातो. कार्बन डायऑक्साईड दिला. आता बघा हे रिकामं झालं, है का? हे रिकामं म्हणजे जरासा वेगळा कलर घेतला. आता त्याच्यानंतर बघा इथं लाल झाली काही, इथं लाल दिसते काही, तर लाल दिसते म्हणजेच काय? ह्याच्यात ऑक्सिजन आला. कोण आला? म्हणजे हा ऑक्सिजन कोण घेतला रे आता? परत या रक्तपेशीने घेतला. आता हे रक्तपेशी कुठं जाणार रे? सगळ्या शरीरात जाणार. परत इकडं शरीराकडनं गोळा करून घेऊन येणार. बघा इकडनं येताना ती घंटा गाडी आहे आणि इकडनं जाताना तो काय? मालवाहू ट्रक आहे. वस्तू घेऊन निघाला. कोणती वस्तू घेऊन निघाला? ऑक्सिजन घेऊन निघाला. आणि इकडनं काय करून आला रे? कचरा घेऊन आला. कचरा कुठं दिला? वायुकोशात दिला. आणि ऑक्सिजन परत कुठं घेतला? म्हणजे गाडीत भरला. आणि गाडीत भरून गाडी परत कुठं निघाली? शरीराकडे निघाली. हे असं चालूच राहतं. आणि मग इथं जो म्हणजे पहिल्यांदा ऑक्सिजन आत येणार, तो घेतला जाणार, कार्बन डायऑक्साईड दिला जाणार, तो बाहेर फेकला जाणार. आणि म्हणून त्याला आपण उच्छवास म्हणतो. काय म्हणतो? उच्छवास. उच्छवासामध्ये काय बाहेर पडतंय? कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. आणि श्वास घेतला की ऑक्सिजन आपण आत शरीराला देतो. हे असं घडत राहतं. हे एका वायुकोशाभोवती असे बरेचसे वायुकोश असतात. फुफ्फुसामध्ये ढीगभर वायुकोश आहेत. आणि त्यामध्ये ते काय होतंय? प्रत्येकामध्ये असं घडत असतं. म्हणजे असे कितीतरी ऑक्सिजन घेणार, कितीतरी कार्बन डायऑक्साईड गोळा करणार, असं चालू राहतं. ओके. त्यालाच आपण काय म्हणजेच आपल्याला ते श्वसनाच्या ह्या क्रिया बघायला मिळतात. ओके. तर बघा मग ह्या श्वसनाच्या क्रियेमध्ये कुणाकुणाचा भाग असतो? तर ह्याच्यामध्ये कुणाकुणाचा भाग असतो? तर बघा आपण ते कोणते कोणते भाग बघायला मिळतात ते आपण विचारात घेऊया. तर याच्यामध्ये श्वसन संस्था, श्वसन संस्था. आता श्वसन संस्थेमध्ये आपल्याला काय काय मिळतं किंवा कोणते कोणते भाग येतात? तर त्याच्यामध्ये साधे साधे गोष्टी आहेत. हे डोक्यात ठेवायचे आहेत फक्त. नाक. पहिलं काय येतं? नाक. ओके. कुणाचं पसरट असतंय, कुणाचं बसकं असतंय, कुणाचं दांडीसारखं असतंय, कुणाचं पोपटासारखं असतंय, बरोबर आहे, कुणाचं भज्यासारखं असतंय. ठीक आहे. प्रत्येकाची नाकं वेगवेगळी असतात. आकार वेगवेगळा असतो. मग आता बघा या नाकामध्ये काय होते बघा, श्वास घेतला की हवा आत येते. मी मला वाटतं ह्याच्या अगोदर पण सांगितलंय. श्वास घेताना हवा आत येते त्यावेळी आतमध्ये काय असतात तरी केस आहेत. धूळ जी असते ती तिथं केसांना पहिल्यांदा तटवली जाते. त्यातनं जी राहते ती काय केली जाते? एक चिकट स्त्राव असतो त्याच्यामध्ये चिकटली जाते. आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी काय होतो? जरा खडखडीत होतो. ठीक आहे. आपल्याला मग गिरमिटनं काय करावं लागतोय? तो काढून टाकावा लागतोय. ठीक आहे. तर तो म्हणजेच तो चिकट स्त्राव असतो. तो चिकट स्त्राव काय करतो? धूळ काय करण्यासाठी असतो? शोषून घेण्यासाठी, थांबवण्यासाठी. नाहीतर धूळ कुठं जाणार रे? फुफ्फुसात जाणार. मग तुम्ही बघताय आता टीव्हीला बघताय काय? धूम्रपान, सिगरेट ओढतेलं. तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये काय असतं रे? मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड असतो. आणि त्याचं सगळं डिपॉझिशन कुठं होतं? साठवणूक कुठं होते? आपल्या फुफ्फुसामध्ये होते. आणि त्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. मीडिया, सिगरेट याच्यामुळं लक्षात ठेवायचं. मग लक्षात ठेवायचं ते तिथं साठतं. आणि ते आपण काय करत नाही? ती हवा जी असते म्हणजे आपण आता हवा घेत असतो, नाकानं घेत असतो. तर लक्षात ठेवायचं सिगरेट ओढताना तोंडानं ओढतात. त्यामुळे ते काय होते बघा डायरेक्ट कुठं जाते? आत. लक्षात ठेवा. नाकानं ओढली असती बरी झालं असतं सिगरेट अशी. बरोबर. तर लक्षात ठेवायचं नाकानं ओढत नाहीत. मग तोंडानं ओढतात. लक्षात ठेवायचं नाकामध्ये अशी म्हणून म्हणतोय काय? देवानं खूप छान असं शरीर तयार केलंय आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्यात. नाकातून आपण ज्यावेळी श्वास आत घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये असणारी घाण तटवून ठेवण्यासाठी केस आहेत. त्याच्यानंतर चिकट पदार्थ आहे. मग ती हवा गाळून कुठं जाते? आत जाते. आत गेल्यानंतर मग ती फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे मार्ग आहेत. दुसरा भाग येतो तो म्हणजेच कोणता आहे? हा, थोडक्यात नाक कशासाठी असतं रे? श्वास घ्यायचा. त्याच्यामध्ये
गाळण करायची. काय करायची? गाळण. कशाची गाळण करायची रे? हवेची. हवेची गाळण करणे. ठीक आहे. हवेची गाळण करण्यासाठी नाक. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं? घसा. कोण येतो? घसा. आता लक्षात ठेवायचं, घसा म्हणजेच आपल्याला काय मिळतं? अन्ननलिका. घशापासून काय होतं? अन्ननलिका आणि श्वासनलिका सुरू होतं. घशापासून कोणत्या चालू होतं रे? अन्ननलिका आणि श्वासनलिका चालू होतात. घशातून घशातून अन्ननलिका, अन्ननलिका आणि कोणती? व श्वासनलिका, श्वासनलिका सुरू होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला श्वासनलिकेच्या पुढे कोण असते? अन्ननलिका असते. श्वासनलिकाच्या पुढल्या साईडला कोण असतं? अन्ननलिका असते. आता बघा, श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला एक झाकण असतं. मग अशीच मी बोललोय सगळं. श्वासनलिकेच्या वरती काय असतं? श्वासनलिकेवर नलिकेवर झाकण असते आणि ते दिसते आपल्याला. मोठा आ करून ना बघायचा, मध्ये एक अशी दांडी दिसते आपल्याला. हा, तर लक्षात ठेवायचं. तर तिला आपण पडजीभ म्हणतो. त्यानंतर बघा एक झाकण असतं. त्या झाकणाच्या नंतर बघा, आता पुढलं काय मिळतं आपल्याला? हे झाकण जास्तीत जास्त कशावरती झाकलं जातं? जेवत असताना ते श्वासनलिकेवरती झाकतात. जेवत असताना कुठं? म्हणजे जेवणाचा घास आपण ज्यावेळी गिळतो त्यावेळी ते श्वासनलिकेवरती झाकलं जातं आणि इतर वेळी ते कशावरती झाकलेलं असतं? अन्ननलिकेवरती. म्हणून बघा, आपण कधी कधी बोलत म्हणजे जेवत असताना जर बोलत असेल तर काही वेळेला आपल्याला श्वास आत घ्यावा लागतो, कारण आपण बाहेर टाकत असतो. हवा काय करत असतो? बाहेर टाकतो. बोलताना आपल्या शरीरातली हवा काय होत असते? बाहेर येत असते. मग त्यामुळे काय होतंय? जेवताना चुकून जर आपण घास आत गिळायला लागलो आणि त्यावेळी जर बोलत असेल तर काय होतं रे? ठसका लागतोय. तर ठसका लागण्याचं कारण काय असतंय? लक्षात ठेवायचं. आपण ज्यावेळी खात असतो त्यातला एखादा कण कुठं जातो? श्वासनलिकेत जातो. आणि श्वासनलिकेमध्ये अन्न घालून चालेल का? नाही. तर ते काय केलं जातं? जोरात बाहेर फेकलं जातं. आणि जोरात बाहेर फेकलं जातं त्यामुळेच आपल्याला काय लागतो? ठसका लागतो. लक्षात ठेवायचं. तर श्वासनलिकेमध्ये अन्नाचा कण जर गेला तर काय होतं? ठसका लागतो. काही वेळेला म्हणजे ह्या गोष्टी खूप महागात पण पडू शकतात. म्हणजे एकदम जर जड अन्न असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपण मांसाहार वगैरे करत असेल, तर काही वेळेला असं होतं की म्हणजेच आपण एखादं हाड म्हणू, बारकस असेल, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. बारकस हाड बोलत असताना कुठून आणलेलं असतंय आपण, त्यामुळे छोट्या छोट्या हाड पण झालेली असतात. काही वेळेला लागतात बघा, मग पण ती बाजूला काढून ठेवतो बारीकशी. बरोबर आहे? चिकन वगैरे मध्ये असतात छोटी छोटी हाडं. तर लक्षात ठेवायचं, ते काय करतात आपण बाजूला काढतो. तर खात असताना काय होतं, एक एक वेळा ते जातंय कुठं? श्वासनलिकेत. आणि ठसका तर लागतोय, परंतु लक्षात ठेवायचं ते जड असतं. आणि ते जड असल्यामुळं काय होत नाही? वरती येत नाही, ते आत जातं. आत जर गेलं तर त्याच्यामुळं आपल्याला फुफ्फुस खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मोस्टली जेवताना काय करू नये? बोलू नये, असं म्हटलं जातं. त्याचे वेगवेगळे परिणाम पण होऊ शकतात. ठसका का लागतो? लक्षात आलं का? श्वास नलिकेमध्ये काय होतो? अन्नाचा कण जातो आणि त्याच्यामुळे ठसका लागतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, आपल्याला श्वासनलिका बहुधा म्हणजेच काय असतं? अन्नाचे कण शिरत नाहीत. कशामुळे शिरत नाहीत? त्या झाकणामुळे शिरत नाहीत. आणि घशातून काय केलं जातं? श्वासनलिकेमध्ये म्हणजेच हवा फेकली जाते. दुसरा याचा तिसरा पार्ट येतो तो म्हणजेच कोण आहे? श्वासनलिका. तिसरा पार्ट म्हणजे कोण येतो? श्वास नलिका. ठीक आहे. आता या श्वासनलिकेमध्ये काय असते बघा, श्वासनलिकेच्या सुरुवातीला काय असते? स्वरयंत्र. मगाशीच म्हणलोय मी, स्वरयंत्र. पुरुषांचं जर असं मोठं स्वरयंत्र येतं. काय असतं? सॉरी, स्वरयंत्र. स्वरयंत्र. स्वरयंत्र म्हणजे आपण त्याला घाटा म्हणतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, हे स्वरयंत्र असतं आणि स्वरयंत्र हे जर असं कसं असतं? फुगलेलं असतं. आता छातीमध्ये काय होतं? श्वासनलिकेचे दोन फाटे फुटतात. मगाशीच आपण बघितलेलं आहे, परत इथं दाखवतो. इथं दोन फाटे फुटतात. छातीमध्ये काय होतात? दोन फाटे फुटतात. एक डाव्या ह्याच्यात जाते, एक उजव्या ह्याच्यात जाते. ठीक आहे. दोन फुफ्फुस आपल्याला बघायला मिळतात, त्याच्यामध्ये ते फाटे जातात. स्वरयंत्रामध्ये नंतर आपल्याला बघा, छातीमध्ये त्याचे दोन भाग होतात आणि ते जातात. आता फुफ्फुसानंतर त्याच्यानंतर आपल्याला जे येतं, चौथा भाग येतो तो म्हणजेच कोणता? फुफ्फुसे. चौथा भाग येतो तो म्हणजेच काय? फुफ्फुसे. आता फुफ्फुसे डाव्या आणि उजव्या बाजूला दोन आहेत, बरोबर आहे.
आता याच्यामध्ये बघा मी परत एकदा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. डाव्या आणि उजव्या बाजूला असे एक एक फुफ्फुस असतं. किती फुफ्फुस येतात आपल्याला? 2 फुफ्फुस येतात. 2 फुफ्फुसे. फुफ्फुसे. एक कुठं असतं? डाव्या बाजूला आणि एक कुठं आलं? उजव्या बाजूला. ठीक आहे. आता बघा 2 फुफ्फुसांमध्ये त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं? फुफ्फुसा हा छातीच्या पिंजऱ्यामध्ये ते असतं आणि ते कशाला झाकून टाकतं रे? हृदयाला झाकून टाकतं. हृदयाला झाकतं. झाकून टाकते. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला फुफ्फुस हे कसं असतं रे? दुपदरी आवरणाचं असतं. दुपदरी आवरण. बघा ह्या महत्वाच्या गोष्टी, मी फक्त महत्वाच्या गोष्टी लिहितोय, जास्त काही लिहित नाहीये. हृदयाला झाकून टाकतंय, दुपदरी आवरणाचं असतंय. त्याच्यानंतर बघा त्याला फुफ्फुस आवरण म्हणतो आपण. या दुपदरी आवरणाला काय म्हटलं जातं? फुफ्फुस आवरण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये दुपदरी आवरणानंतर फुफ्फुसे कसे असतात रे? स्पंज सारखे असतात, स्थितीस्थापक असतात. स्पंज प्रमाणे स्थितीस्थापक. स्थितीस्थापक असतात. त्यानंतर बघा याच्यामध्ये फुफ्फुसामध्ये लहान लहान कप्पे बनलेले असतात. त्यांना आपण काय म्हणतो? फुफ्फुसातील लहान कप्पे. फुफ्फुसातील लहान कप्पे. लहान कप्पे त्यांना आपण काय म्हणतो रे? वायुकोश. वायुकोश. बघा ह्या गोष्टी मी दाखवल्यात तुम्हाला अगोदरच इथं आहेत बघा, हे वायुकोश. फुग्यांसारखे आपल्याला बघायला मिळतात. हे सगळे काय आहेत? वायुकोश आपल्याला बघायला मिळतात. फुफ्फुसामध्ये लहान लहान कप्पे असतात, त्यांना वायुकोश म्हटलं जातं. आता वायुकोशाच्या भोवती काय असतं रे? केशवाहिन्या असतात. वायुकोशाच्या भोवती केशवाहिन्या. केशवाहिन्या. आता केशवाहिन्या म्हणजे काय? केस नव्हेत, लक्षात ठेवायचं. केशवाहिन्या म्हणजेच काय? रक्ताच्या छोट्या छोट्या वाहिन्या. जशा मी म्हणलं काय, डोळ्यामध्ये आपल्याला दिसतात का? लाल लाल आपल्याला छोट्या छोट्या दिसतात, तशा केशवाहिन्या असतात. आणि त्या मी इथं मगाशी दाखवल्या होत्या. त्या बघा ह्या फुग्यामध्ये आपल्याला दिसतायत, त्या आहेत ना, निळ्या लाल अशा दिसतात. तर ह्या केशवाहिन्या बघायला मिळतात. बघा काही वेळेला एखादा व्यक्ती एकदमच गोरा असेल तर त्याच्या शरीरावरती सुद्धा आपल्याला हिरव्यागार अशा काय दिसतात? तर केशवाहिन्या बघायला मिळतात. तर लक्षात ठेवायचं, त्या केशवाहिन्या त्याच्या भोवताली असतात. आणि त्याच्यामध्ये काय होत असतं रे? तर म्हणजे त्यांचं जे वायुकोश याच्या भोवती असणाऱ्या केशवाहिन्याचं दाट जाळ असतं. त्यानंतर बघा वायुकोशातील आवरण कसं असतं रे? झिरझिरीत असतं. वायुकोशातील आवरण झिरझिरीत असतं. झिरझिरीत म्हणजे काय रे? एकदम झिरझिरीत म्हणजे एकदम पातळ आपण म्हणूया. ठीक आहे, झिरझिरीत आवरण असतं. आणि केशवाहिन्यांचं सुद्धा आवरण कसं असतं रे? पातळ असतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं रे? वायूंची देवाणघेवाण होते. कशाची? वायूंची देवाणघेवाण होते. बघा एवढ्या गोष्टी फुफ्फुसात घडतात. कुठं वायूंची देवाणघेवाण होते? इथं बघितले आपण, आहेत ना, ही केशवाहिनी. ही काय आहे रे? केशवाहिनी. हे काय आहे सांगा? वायुकोश. आणि या वायुकोशामध्ये आणि ह्याच्यामध्ये केशवाहिनीमध्ये कुणाचं देवाणघेवाण होते? वायूंची. कोणत्या कोणत्या? कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची काय होते? देवाणघेवाण होताना बघायला मिळते. या पद्धतीने आपल्याला काय मिळते? ही गोष्ट बघायला मिळते. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक श्वासपटल महत्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे कोण असतं? श्वासपटल. पाचवा भाग म्हणजेच आपल्याला कोणता मिळतो? श्वासपटल. श्वासपटल. आता श्वासपटल हे मी याच्या अगोदर पण सांगितलंय. कधी सांगितलं होतं? जर ऍक्सिडेंट झाल्यानंतर अचानकपणे एखादा व्यक्ती मरतो, त्याला कारण काय असतं? तर त्याचं श्वासपटल काय झालेलं असतं? फाटलेलं असू शकतं. त्यामुळे फुफ्फुस खाली जातात परंतु वर येत नाहीत. फुफ्फुस खाली जातात परंतु वर येत नाहीत. तर श्वासपटलाचं काम काय रे? श्वासपटलावरती कोण ठेवलेले असतात? म्हणजे बरगड्यांनी बनलेल्या जे छातीचा पिंजरा असतो, त्याच्या तळाला ना श्वासपटल असतं. म्हणजे छातीच्या पिंजऱ्याच्या खाली कुठं असतं? थोडक्यात लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ आपण आपला भाग घेतला. ठीक आहे, हे पोट आहे.
तर लक्षात ठेवायचं ही छाती आहे. इथं आपल्याला काय मिळतात अशा बरगड्या येतात आणि ह्या बरगड्यांच्या खाली म्हणजे इथं आपल्याला श्वासपटल बघायला मिळतं. बरगड्यांच्या खाली इथं आपल्याला काय मिळतं श्वासपटल बघायला मिळतं. हे आपलं पोट आहे. पोटामध्ये इथं आतडी वगैरे हे सगळं आपले येणार आहेत. इथं काय मिळतात ह्याच्यामध्ये आत फुफ्फुस असतात इथं अशी आणि ह्या फुफ्फुसांच्या खाली म्हणजेच इथं बरोबर ते काय असतं श्वासपटल असतं. आता श्वासपटल काय होते बघा छातीचा पिंजरा ज्यावेळी किंचितचा काय होतो वर उचलला जातो त्यावेळी श्वासपटल काय केलं जातं खाली दाबलं जातं. ज्यावेळी श्वास आपण घेतो त्यावेळी छाती फुगते ना छाती फुगते आणि छाती फुगली की काय होते बघा ते श्वास पटल असतं ते काय केलं जातं किंचितचं खाली दाबलं जातं. किंचितचं खाली कशामुळे दाबलं जातं फुफ्फुस भरलेली असतात आणि फुफ्फुस भरल्यामुळे ते काय होते खाली दाबलं जातं. आता खाली दाबल्यानंतर काय होतं रे वायूंची देवाणघेवाण होते आणि ते परत बाहेर फेकलं जातं. त्यावेळी काय होतंय बघा बरकड्या जवळ येतात. आपल्या बरकड्या काय होतात जवळ येतात आणि बरकड्या जवळ येतात म्हणजेच काय होतं छाती थोडीशी परत काय होते कमी होते. त्यावेळी ते श्वास पटल असतं थोडंसं वरती उचललं जातं. आणि त्यामुळे काय होतंय रे त्या फुफ्फुसांना वरती उचललं जातं. मी त्याला काय नाव दिलं होतं रे जम्पिंग जपाक दिलं होतं. आहे का आठवतंय का? तर त्याच्यावरती फुफ्फुस टेकलेले असतात. बरगड्या किंचितशा वर उचलल्या की ते खाली दाबलं जातं आणि ज्यावेळी किंचितशा परत होत्या तशा होतात त्यावेळी ते काय होतं वरती येतं ते वरती ढकलून देतं. अशा पद्धतीनं त्या श्वासपटलाचं काम चालू असतं. खूप महत्वाचा भाग आपल्याला तो बघायला मिळतो. पहिल्यांदा बघा परत एकदा मी क्लिअर करतोय. एक म्हणजे कोण येते नाक, दुसरं कोण येते घसा, त्यानंतर काय येते श्वासनलिका, फुफ्फुस आणि त्याच्यानंतर कोण येतं श्वासपटल. हे पाचवा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. असे आपल्याला श्वसन संस्थेमध्ये एकूण 5 भाग आपल्याला बघायला मिळतात आणि प्रत्येकाचं काम वेगवेगळं आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येक जण आपापल्या परीनं कशामध्ये त्या संस्थेमध्ये काम करत असतो. जसं बघा आपल्या गावामध्ये एखादी संस्था असते तर त्या संस्थेमध्ये कोण असतात तर चेअरमन असतात. बरोबर आहे? उदाहरणार्थ आपण कारखाना घेतला तर कारखान्यामध्ये चेअरमन आले, त्याच्यानंतर कोण आले संचालक आले, त्याच्यानंतर कोण आले कामगार आले, त्याच्यानंतर कोण आले शेतकरी आले, हे सगळेजण आले आणि सगळेजण आपापल्या परीने काम करतात ना. प्रत्येकानं काम केलंच पाहिजे. शेतकऱ्यानं जर ऊसच नाही पिकवायचा म्हटला तर साखर कारखान्यात काय तयार होणार? साखर होणार का काय तयार होणार? काहीच नाही तयार होणार. शेतकऱ्यानं ऊस भरपूर पिकवला आणि साखर कारखाना म्हटला की ह्या वर्षी साखर म्हणजे कारखाना चालूच करायचा नाही. साखर तयार होणार का ऊसाची? नाही होणार. लक्षात ठेवायचं. कारखान्यामध्ये सगळं यंत्रणा वगैरे सगळे चालू आहे. परंतु कामगार म्हटले की आम्ही काम करणार नाही. संपावर जाणार. तर काय होणार रे? साखर तयार होणार का? नाही. त्यानंतर कारखान्यामध्ये संचालक मंडळच नसेल, तर कारखान्यातील कामगारांना पगार कोण देणार? कोणच देऊ शकणार नाही. कामगार काम करतील का? करणार नाहीत. साखर तयार होईल का? नाही. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी एकत्र होऊन समन्वयानं काम केलं पाहिजे. समन्वयानं काम केलं तरच तिथं काय होणार? प्रत्येक संस्था व्यवस्थित काम करणार. त्यातल्या एकानं जरी काम करायचं बंद केलं, मी आज सुट्टीवर म्हटलं, तर काय होणार आहे? सगळं सुट्टीवर जाणार लक्षात ठेवायचं. तर असं आपल्याला बघायला मिळतं. अशी आपली कोणती संस्था बघायला मिळते? श्वसन संस्था बघायला मिळते. ओके. लक्षात आली का? श्वसन संस्था. ठीक आहे. आपण इथं याला थांबूया.